राम राम बाबू भाई. आता काच पडलं की म्हणलं टाकावं तर लागणारच आहे. मग काय भाऊ मला पहिल्यांदा वॉशिंग सेंटरला जावं, व्हॅक्युम क्लिनर सगळं करून फिरून आणा. मग काय तिथून त्याच्याकडे पण गेला होता, याच्याकडे वॉशिंग सेंटरवाल्याकडे. वॉशिंग सेंटर आपले ओळखीचे होते. म्हणलं असं असं सांगलं इथला मॅटर. त्याने घेतला आपले व्हॅक्युम क्लिनर, त्याला म्हणलं व्यवस्थित साफीफ करून द्या बरं का. मग काय त्याने घेतलं हातात काम मस्तपैकी. त्यांनी आपले सगळे गाडीतले काच पीच काढून घेतले बरं का. दिले सगळे मस्तपैकी शिटं पिटं काढले. डिगीतले डिगी ओपन केली. डिगीच्या साईडला सगळे काचं पिचं पडले होते. डिगीमध्ये सगळे काचं पिचं पडले होते. आता काय करणार, काच पडला की तुम्हाला माहिती आहे कुठं पडतंय कुठं नाही ते आपल्याला माहित नाही. तरी पण काचं पिचं काढून आपण जिथं काच बसवते तिथं आलो मस्तपैकी. भावानं रिटर्न अजून एकदा कापाकापी केले. कापाकापी दाजीला म्हणलं भावाला सांगा व्यवस्थित काम करायला बरं का. भाऊ म्हणला तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण एक नंबर काम करतो. भावानं गनपिन काढले. साईडनं सगळे हे लावले आपले काय लावायचं ते रबर बिबर लावलं मस्तपैकी. रबर लावून मग गाडीवरती चढून पिढून बी लावला. आणि आपलं भावानं तिकडून मस्तपैकी पाठीमागरला काच आणला बरं का. काच बसवला. आणि ज्यावेळेस गाडीला नवीन काच बसला होता कुठंतरी आधार वाटला, जीवाला बरं वाटलं. आणि खरंच कालचा प्रकार जे घालल्या भावानं असं वाटलं आपल्या गाडीत डॅश कॅमेरा नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला असं वाटलं मला. मग काय, मग तिथून काच पीस बसवला मस्तपैकी. भावानं चिकट टेपी पेटी लावली. म्हणला थोड्या वेळ राहू द्या म्हणला सेट होऊस तर. मग काय तिथून गेलो आम्ही धाड दिशेने आम्ही नाशिक फाट्याला कशासाठी गेलो सांगतो तुम्हाला भावानं. मग काय आता डॅश कॅमेरा तर बसवला नाही कारण विषय हार्ड होता. मग काय तिथं गेला सोनेवाल्यांकडे. तिथं सांगितलं त्यांनी दोन्ही कॅमेऱ्याची किंमत सांगितली. मस्तपैकी आपण 10,500 रुपयाचा एक कॅमेरा सिलेक्ट केला. आणि भावानं सगळं उकलून पिकलून आम्हाला दाखवलं बरं का. काय त्याला बी दम निघाना झाला. पटमने धड दाखव म्हणलं हलू काढायला लागला. फायनली ती कॅमेरा निघाला बरं का. कॅमेरा निघाल्या हवा तुम्हाला दाखवतो का. या अशा प्रकारचा कॅमेरा आपल्याला बसला. कमी जास्त करून घेतला त्यांच्याकडून कॅमेरा. हे त्या गाडीकडे गेला. गाडीतून मस्तपैकी त्या वायर फिरक आले. दरवाजा धडा उकललं. आणि मस्तपैकी ते कॅमेरा आपण डायरेक्ट बॅटरीवरती सेट करून टाकला बरं का. कारण ती झंझटच नको म्हणलं. ती बॅटरीसारखं चार्जिंग करा हे करा ती नकोच कुठं म्हणलं. बरोबर आहे का नाही. कारण त्याला कुठं चार्जिंग करत बसा भावानं सांगा. आणि हो का हे अशा प्रकारचा हो काय कॅमेरा बिमेरा भावानं पुढच्या सीटचं सगळं खालचं फिरचे वायर बिर काढले. रबर बिबर काढले. आणि कॅमेरा सेट केला बरं का. आता हो काय बघायला लागला का कसं आहे. भावाला म्हणलं व्यवस्थित कर भावा. कुठं आर्टिंग बसू नये तुम्ही. ते मला नका टेन्शन घेऊ, माझी मी बघतो काय करायचं ते. तुझ्याच भरोश्यावर आलं म्हणलं, नाहीतर नको टेन्शन घेऊ म्हणलं. मस्तपैकी भावानं कॅमेरा बिमेरा बसवला. काय नागा हे दाजीची मिठी असते काय ना काय कुठं न करण्यावरच असते बरं का. आणि हे आपला कॅमेरा फायनली फ्रंटला बसवला. भावानं सेटिंग फिटिंग आपल्याला करून दिली. आणि भावानं खरंच तुम्हाला कसा कॅमेरा वाटला सांगा.